तहसीलदार कारंजा आणि सुजाताताई कांबळे तालुका कृषी अधिकारी सोबतच फाळके सर आणि मान्यवरांना मी अशी विनंती करते की रसिक मान्यवरांनो या समारंभात माननीय ऐश्वर्याताई गिरी यांचं स्वागत, सुजाताताई कांबळे तालुका कृषी अधिकारी यांचं स्वागत मारुतीभाऊ लोखंडे करतील अशी मी त्यांना विनंती करते। फाळके सरांचं स्वागत प्रेम सर करतील अशी सरांना विनंती करते। प्रमाणामध्ये इथे या कलांचा संग्रह घेऊन येतात। तसं आज आपल्याला इथे पाहायला मिळतं की सर्व कलाकारांनी या कलामंचावर यावं। टाळ्यांच्या गजरात या सर्व आपल्या कलाकारांचं इथं स्वागत करावं। सावंतदादा म्हणावी, सावंतदादा, जान्हवी, विरोळकर, त्यानंतर वाद्य कलाकार ऑक्टोपॅडवर आहे नकुलदादा मोरे, बेंचवर कपिलदादा वागदरे, ढोलक अमोल ठोंबरे, कपिल वाचरे, अमोल ठोंबरे, अंश कळसाई, तबल्यावर साथ देणारा आमचा हार्मोनियम दिनेशजी कळसाई, दिनेश भाऊ कळसाई, संगपाल तायडे दादा,
दिनेश भाऊ कळसाई. आज पहाटे 5 वाजतापासून या सुमधुर गीतांसोबत संगीतासोबत सुंदर असं संचालन जे त्या गीताला आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत मार्मिक असं कार्य करत आहे. ते संचालन करणारे आपल्या कारंजा शहरातील 2 व्यक्तिमत्व, त्यापैकी सौ वैजयंती ठोंबरे मॅडम उत्कृष्ट असं संचालन करत आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी सर मान्यवर करतील अशी मी विनंती करतो. या सोबतच आपल्या कारंजा शहरातीलच युवक श्री पवनजी ठाकरे करतील. यानंतर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी हेमंतजी पवार. धन्यवाद सर. मान्यवरांचे खूप खूप आभार. पाडवा पहाटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित सर्व रसिक वर्ग, आपले ग्रामदेवता वंदनीय श्री संत लटारे महाराज यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. तसेच प्रभू रामचंद्र यांना वंदन करून आपण आपल्या कारंजा शहरामध्ये प्रथमतःच गुढीपाडवा निमित्त, नववर्षानिमित्त या पाडवा पहाटचं आयोजन करत आहोत. 2020 ला आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 2020 आणि 2021 ही परिस्थिती सर्वांना माहिती आहे की कोरोनाची परिस्थिती होती. परवानगी घेतलेली होती, छान असा प्रतिसाद मिळालेला होता, परंतु कोरोनामुळे आपल्याला ते रद्द करावं लागलं. त्यानंतर बरेचदा विचार केला की आपण या सर्व मंडळीने या ठिकाणी पाडवा पहाट घ्यावा, परंतु शक्य झालं नाही. मध्यंतरी एक झलक म्हणून दिवाळी पाडवा पहाटचं आयोजन आपण केलेलं होतं, परंतु चांगलं कार्य करायला कधी कधी वेळ होतो, परंतु ते निश्चित होते. 2020 नंतर 5 वर्ष या दिवसाची, या पहाटेची आपल्याला सर्वांना आतुरतेने वाट पाहावी लागली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी पहिल्या वर्षामध्ये या पाडवा पहाटचं आयोजन करत आहोत. मला सांगताना या ठिकाणी खूप आनंद वाटेल की जेव्हा पाडवा पहाटच्या आयोजनाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित आम्ही सर्व चमूने प्रयत्न केला की आपण पाडवा पहाट घ्यायचा आहे, आर्थिक मदत लागेल. ठोंबरे सरांची भेट झाली, मारुती व लोखंडे आणि सर्व हे जे गायक मंडळी आहे, सतीश भाऊ घागरे, आम्ही सर्व एकत्र बसलो आणि विचार केला की मोठे मोठे कार्यक्रम कारंजात होतात, आर्थिक सहकार्य मिळेल की नाही मिळेल, नाहीतर मग आपणच करायचं. एक ग्रुप तयार केला, त्यावर मेसेज केला की प्रत्येकाने 1000 रुपये द्यायचा आहे, 40,000 रुपये खर्च आहे. आणि खूप आनंद झाला की 24 तासाच्या आत व्हॉट्सअप मेसेजवर 40,000 रुपये या पाडवा पहाट करता आपल्या कारंजा शहरातील या दानशूर व्यक्तिमत्वाने दिले. त्यांचाही उद्देश हाच की आपली संस्कृती आणि आपली जी परंपरा आहे त्याची सुरुवात जर आपल्या कारंजा शहरामध्ये होत आहे तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा सहकार्य करायला पाहिजे. मी त्या सर्व फार वेळ घेणार नाही मी, आपण आतुर आहात या गीतांसाठी, परंतु जे देणगीदार ज्यांनी तत्परतेने
आपल्याला सहकार्य केले त्यांचं धन्यवाद मानणे या ठिकाणी अपेक्षित करतो। श्री विनयजी टोंबरे सर, संजीव सातपुरे, मुन्ना अग्रवाल, निलेश मस्की, अजिब भोकरे, कमलेशजी कठाणे, प्रकाशभाऊ गाडगे, दिनेशभाऊ रायचुरा, डॉक्टर पवनजी कळंबे, दिलीपजी जसुतकर, डॉक्टर अमोलजी चापले, रामगोपालजी गुप्ता, रमेशभाऊ भांगे, मारुतीभाऊ लोखंडे, किशोरभाऊ मेंगरे, यादवरावजी भांगे, रमाकांत दळवी सर, निलेशभाऊ प्रांजळे, सुरेशजी तायवाडे, हेमंतजी बन्नगरे, राजूभाऊ चापले, अशोकभाऊ जयस्वाल, राजूभाऊ गुप्ता, शरदजी बोके सर, मंगेशजी जाचक सर, जयदादा विरुकर, ज्ञानेश्वर नासरे सर, स्वप्नीलजी, शुभमजी जयस्वाल, शिरीषजी भांगे, सतीशभाऊ हाडे, डॉक्टर महेंद्रजी घागरे सर, राजूभाऊ जसुतकर, प्राध्यापक अंधारे सर, पैलूभाऊ मोटवाणी, दीपकजी वलगावकर, राजूभाऊ जोरे, ARC पब्लिक स्कूलचे सुमितजी, पियुषजी चापले, सुमितजी बनकर या लोकांनी तत्परतेने या कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य केलं। आणि एक अशी वेळ आली की मेसेज टाकावा लागला की आता आम्हाला सहकार्य नको, आणि त्यानंतर अनेक देणगीदारांनी विनंती केली की आमचे 1000 रुपये घ्या, परंतु ठरलेलं होतं की आपल्याला जी रक्कम आहे त्यामध्येच आपल्याला करायचं आहे। हे जे आयोजन या ठिकाणी होत आहे याच्या मागे ज्यांनी परिश्रम घेत आहे ते नियोजन समिती सदस्यांचा सुद्धा या ठिकाणी मला प्रामुख्याने उल्लेख करावा असं वाटेल। विनोदजी टोंबरे, मारुतीभाऊ लोखंडे, प्रफुल्लजी कांबडी, हेमंतजी बन्नगरे, गोपालजी विरुकर, सावंतजी मडावी, सतीशजी घागरे, पवनजी ठाकरे, मंगेशजी भगत, अतुलजी कुईके, अमोलजी टोंबरे, वैजंती टोंबरे मॅडम, अंशजी कळसाहेब, हे सर्व स्थानिक लोक या नियोजनाकरता अथक परिश्रम करत होते। आणि मला एक बात प्रामुख्याने सांगावीशी वाटेल की साधारणतः एखादा कार्यक्रम घ्यायचा तर बाहेरच्या कलाकारांची मागणी खूप असते, परंतु परिश्रम करतो त्याचा फळ या रसिकांच्या माध्यमातून मिळते। आणि सर्व विसरून एका दिलाने आपण आपली ही जी परंपरा आहे कारंजा शहराची ती आपण यानंतर पुढे ठेवण्याचा संकल्प करूया। नववर्षानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो। आणि मला माहिती आहे की आपल्याला जी आतुरता आहे या सुंदर अशा गायकांच्या मुखातून